नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. What today's topic is टाइम झोन अँड इट्स रिलेटेड प्रॉब्लेम्स. म्हणजेच काय तर मला टाइम झोन म्हणजे त्याला वृत्तपट्ट असं मराठीमध्ये म्हणतात. थोडंसं अवघड नाव आहे. टाइम झोन हा शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला तर फार सोपं जाईल. तर बघा, हा टाइम झोनचा कन्सेप्ट काय आहे, तो कशामुळे आला, त्यामुळे काय फरक पडला, त्याचे प्रॉब्लेम्स काय होते आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, ही गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. तर चला मित्रांनो, सुरुवात करतो. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तर बघा, सर्वात आधी काही कन्सेप्ट लक्षात घेऊयात, मग टाइम झोनकडे वळूयात. की सर्वात पहिला कन्सेप्ट आपल्याकडे इथे आहे की परिवलन म्हणजे काय. परिवलन काय सांगतो तुम्हाला. बघा, परिवलन म्हणजे काय तर ही साधा कन्सेप्ट तुमचा पृथ्वीसोबत रिलेटेड आहेत. काही 4 कन्सेप्ट आहेत, मी पुढे परत तुम्हाला सांगणारच आहे. परिवलन म्हणजे काय की तुमची पृथ्वी म्हणजे आपली पृथ्वी ही एका आसाभोवती अशी डिवाइड आहे, बरोबर. याला एक सेंटरमधून आपण जर पाडलं असेल, म्हणजे समजा जर ही पृथ्वी आपली गोल असती तर हा नक्कीच असा आला असता. पण आपल्या पृथ्वीचा आस हा 23 डिग्री एवढ्या 23.5नी फिरलेला आहे, 23.5नी कललेला आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम झाले ते पण आपण पुढे डिस्कस करूयात, किंवा आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा ते डिस्कस केलेले असतीलच असं मला वाटतं. तरी बघा, इथे परिवलन म्हणजे काय तर परिवलन म्हणजे ह्या आसाभोवती पृथ्वी स्वतःभोवती फिरते, गोल 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 फिरते पृथ्वी. ती पश्चिम ते पूर्व अशी फिरते. तर ही जी स्वतःभोवती तिला फिरणं असतं त्याला परिवलन असं म्हणतात. आपला मगाच आपण बोललो तसं की हा आस कसा आहे, दक्षिणोत्तर आहे. इथे दिसतच आहे तुम्हाला, ही नॉर्थ साईड, ही तुमची साऊथ साईड असा. त्याचं उत्तर ध्रुव कुठे टाकलेलं आहे तर ध्रुव ताऱ्याकडे आहे. इकडल्या साईडला तुमचा ध्रुव तारा आहे. ही गोष्ट अशी सांगितलेली आहे आपण. स्वतःभोवती ती फिरते. आता इथे तुमचा एक इम्पॉर्टंट MCQ तयार होऊ शकतो. MCQ काय सांगतो की आपण म्हणतो की पृथ्वी काय करते, 24 तासामध्ये स्वतःभोवती फेरी पूर्ण करते. पण आपण MPSC करतो तेव्हा आपल्याला अशी बेसिक डिटेल लक्षात ठेवावं लागेल की ती 23 तास 56 मिनिटं आणि 4.099 सेकंद एवढ्या वेळात स्वतःभोवती फिरते. म्हणून आपण तिला 24 तास असं कन्सिडर केलेलं आहे. पण त्याच्यातले काही मिनिटं नक्कीच उरलेले आहेत. हा पेपरला MPSCच्या राज्यसेवेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. एकदम ट्रिकी क्वेश्चन आहे. ही गोष्ट तुम्हाला व्हॅल्यू सहित पाठ ठेवावी लागेल. एकही पॉईंट यातला मिस करता येणार नाही. कारण की तुम्ही जर MPSCचा प्रश्न पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की इथे MPSCने फक्त 4.9 असं केलेलं आहे. एवढा बेसिक डिफरन्स केलेला आहे. पण आपला तो पण प्रश्न चुकेल जर आपल्याला पूर्ण व्हॅल्यू पाठ नसेल तर. मी परत सांगतो, व्हॅल्यू काय आहे, 23 तास 56 मिनिट आणि 4.099 सेकंद एवढ्या वेळात पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी कंप्लीट करून घेते. बघा, स्वतःभोवती फिरणं याला परिवलन असं म्हणायचं. आता पृथ्वीचा जो आस आहे त्या आस आणि ती पृथ्वी ज्या स्पीडनं फिरते, ज्या गतीनं स्वतःभोवती फिरते तिला अक्षीय गती असं नाव वापरलेलं आहे. परिभ्रमण म्हणजे काय तर तुमची पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, बरोबर. ही पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तर त्या गोष्टीला परिभ्रमण असं म्हणतात. आणि या परिभ्रमणामुळं काय होतं तर ऋतू तयार होतात. कशावर, पृथ्वीवर काय तयार होतात, ऋतू. किती ऋतू आहे बरं भारतामध्ये तर आपण 4 असे कन्सिडर करतो. मोस्टली 3 समजतात, पण परतीचा पावसाळा जर घेतला तर 4 ऋतू असे समजून घेतो आपण, बरोबर. मग इथे एक कन्सेप्ट राहिला होता आपला की परिवलनामुळे काय होतं तर मग परिवलनामुळे दिवस आणि रात्र तयार होते. आधीच्या तुमच्या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रात्र आणि दिवस कसा तयार होतो. तर ते व्हिडिओ सुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, ती लिंक तुम्ही जरूर पाहावी. बघा, आपला पुढचा कन्सेप्ट काय सांगतो, कक्षीय गती. कक्षीय गती म्हणजे काय तर बघा, पृथ्वी जेव्हा परिभ्रमण करते सूर्याभोवती तर ती ज्या स्पीडनं सूर्याभोवती फिरते, किती दिवसाला फिरते तर आपण असं कन्सिडर करतो की 365 दिवसाला एक परिभ्रमण तिचं कंप्लीट होतं, बरोबर. मग 365 दिवसाला ज्या काही स्पीडनं ती फिरते तिला काय म्हणायचं, कक्षीय गती असं म्हणायचं. बघा, अजून एक कन्सेप्ट इथे पुढचा लक्षात घ्या, महत्त्वाचा कन्सेप्ट आहे हा. पुढे येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. आता पृथ्वी ही गोल आहे, 360 डिग्री. गोल म्हणले की 360 डिग्री आलं. एका दिवसामध्ये 24 तास असतात. मग 24 तासाने मी जर डिवाइड केलं तर 15 डिग्री पृथ्वी एका तासामध्ये फिरते. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, 15 डिग्री फिरते पृथ्वी किती वेळामध्ये, एका तासामध्ये फिरते. मग हेच जर मी थोडंसं मिनिटामध्ये कन्वर्ट करतो, मग 60 मिनिटाचा 1 तास, त्याने एका याच्यामध्ये किती 15. मग 60 डिवाइड बाय 15 केलं तर किती 4 मिनिट. म्हणजे 4 मिनिटामध्ये पृथ्वी किती फिरते तर पृथ्वी 1 डिग्री एवढं फिरते. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे घेऊयात. बघा, हा अक्षवृत्त आणि रेखावृत्त आपला कन्सेप्ट आपण याच्या आधी शिकलेलो आहे. जे उभे असतात, बरोबर, त्याला काय म्हणायचं आहे, रेखावृत्त म्हणायचं आहे. आणि जे आडवे असतात त्याला काय म्हणायचं, लॉन्जिट्यूड्स असं म्हणायचं, बरोबर. म्हणजेच
लॅटिट्यूड म्हणायचं म्हणजे अक्षवृत्त झालेत. ते आडवे जे असतात ते अक्षवृत्त, उभे जे असतात ते रेखावृत्त. आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं. ही एक बेसिक डायग्राम बघून घ्या की आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची जी वृत्त जाळी तयार केली असेल त्या वृत्त जाळी पृथ्वीवर कशा प्रकारात दिसतात हे बेसिक इन्फॉर्मेशन सगळ्या गोष्टीची दिलेली आहे. इथे प्राईम मेरिडियन सुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला किती, राईट साईडला किती आणि वर किती गेलेत, खाली किती गेलेत, यांनी काय काय फरक पडला याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो आहे. आपल्याला इथे फक्त टाइम झोन कन्सिडर करायचं आहे, त्यामुळे आपण या इमेजवर जास्त बोलणार नाही. बघा पुढे काय. आता काय होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचं मोजमाप करायचं आहे, तर मग मोजमापासाठी काहीतरी बेसिक असलं पाहिजे, बरोबर ना. ही बेसिक म्हणजे काय, तर मग एक वॉच क्रिएट करायची. मग वॉच कशी क्रिएट करायची, तर आपल्याला काहीतरी गोष्टी अशा फिक्स्ड माहीत असल्या पाहिजे की ह्या परत परत होत असतात. मग परत परत होणाऱ्या गोष्टी कुठल्या, तर सूर्योदय आणि सूर्यास्त रोज होतो. मग सूर्याचं यामोत्तर संक्रमण हा प्रश्न तुमचा महत्त्वाचा. यामोत्तर म्हणजे काय, तुमचे रेखावृत्त. म्हणजे तुमचे रेखावृत्त काय सांगतायत बघा बरं तुम्हाला, की सूर्य परत आपल्या रोजच्या वेळेनुसार फिरतो, तो काही रेखावृत्तावरून फिरतो. मग रेखावृत्त कुठले आले ते, मग ते रेखावृत्तांची जी नावं असतील ते म्हणजे यामोत्तर संक्रमण. आणि पुढचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, अमावस्या आणि पौर्णिमा. अमावस्या आणि पौर्णिमा काय होते, दर 15 दिवसाला होते अमावस्या आणि पौर्णिमा. एका 15 दिवसाला तुमची अमावस्या होईल, एका 15 दिवसाला तुमची पौर्णिमा होते, बरोबर ना. चला, म्हणजे 15 दिवसानंतर हे म्हणजे एका महिन्याने येणार. आणि नंतर काय, पृथ्वीचं सूर्याभोवती कक्षीय परिभ्रमण. आपण आत्ताच सांगितलं कक्षीय परिभ्रमण किती दिवसाला होते, 365 दिवसाला होते. पण ह्या सर्वात महत्त्वाचं काय, तर सूर्योदय आणि सूर्यास्त ही गोष्ट जी आहे ना, ही हिच्यापेक्षा सूर्याचं यामोत्तर संक्रमण ज्याला असं म्हणतो, की यामोत्तर म्हणजे काय म्हटलं आपण, रेखावृत्तच. हे जे यामोत्तर संक्रमणावर सूर्य जेव्हा फिरतो, म्हणजे रेखावृत्तावर जेव्हा फिरतो, ही गोष्ट अशी मायन्यूट आहे. आणि ही मायन्यूट असल्या कारणाने ही नेहमी परफेक्ट टाईमनुसार होते. म्हणून आपण वेळ कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा वेळेचं महत्त्व कॅल्क्युलेट करण्यासाठी रेखावृत्तांचा वापर केलेला, बरोबर. तर ही गोष्ट कायम आहे, ही गोष्ट बदलत नाही. कारण की सूर्योदय आणि सूर्यास्त हिवाळ्यात वेगळा आणि उन्हाळ्यात वेगळा होऊ शकतो, त्याच्यामुळे वेळेत फरक पडू शकतो. पण सूर्य जे आहे ते रेखावृत्तांवर येण्याचा वेळ हा नेहमी फिक्स्ड असतो. म्हणून आपण वेळेसाठी, वेळेचं मापन करण्यासाठी रेखावृत्तांचा वापर केलेला आहे. बघा आता स्थानिक वेळ नावाचा एक कन्सेप्ट आहे. स्थानिक वेळ काय सांगते बघा. स्थानिक वेळ, आता एक इथे कन्सेप्ट तुम्हाला MCQ साठी लक्षात ठेवायचा. कधी MPSC असं सुद्धा विचारू शकते की 1 तास म्हणजे काय, तर 1 तास म्हणजे होरा असं म्हटलं झालं. होरा, 1 तास म्हणजे काय, होरा असं त्याला कन्सिडर केलेलं आहे. 1 होरा, 2 होरा असं. बघा आता स्थानिक वेळ म्हणजे काय, तर प्रत्येक गावानी, प्रत्येक राज्यानी, प्रत्येक देशानी किंवा काही देशांच्या काही समूहांनी त्यांची स्वतःची एक वेळ डिसाईड केली असेल. काहीही असू शकते, कुठल्याही असू शकते. कशावरून डिसाईड केली असेल, तर मग आपण बोललो होतो की कशावरून डिसाईड करतात वेळ, सूर्यावरून. सूर्य काय, यामोत्तर म्हणजे आपल्या रेखावृत्तासमोर जेव्हा सूर्य येतो, कशासमोर येतो, रेखावृत्तासमोर सूर्य येतो. आणि ज्या रेखावृत्तासमोर सूर्य असेल तेव्हा जर दुपार असं कन्सिडर केलं तर ती दुपार त्यावेळेसची काय झाली, स्थानिक वेळ झालेली आहे. आणि समजा म्हटलं आपण की सूर्य कुठे आहे, डोक्यावर आहे, म्हणजे ती जी सावली आपल्या पायाखाली जर पडत असेल तर किती वाजले असतील, 12 वाजले असतील. ठीक आहे ना, याला म्हणायचं स्थानिक वेळ. ही प्रत्येका जागी वेगवेगळी असू शकते. आता इथे बघा, इथे काय म्हटलेलं आहे की ह्या एक MCQ तुमचा, की पृथ्वीवर सर्व ठिकाणी स्थानिक वेळ सारखी आहे का, असं जर तुम्हाला MCQ विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल, नाही. काय असणार आहे, नाही. का नसेल बरं, कारण की सूर्य हा एका जागीच आहे. म्हणजे सूर्य हा एका जागी आहे, पृथ्वी फिरत आहे. तर म्हणजेच काय झालं बघा, की एकाच ठिकाणी स्थानिक वेळ शक्य आहे का मग, म्हणजे एका ठिकाणी जर 12 वाजले असतील तर पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा 12 वाजले असतील का, नक्कीच नाही वाजले असतील. कारण की तिकडला पार्ट अजून सूर्यासमोर यायचाच आहे, म्हणून ती गोष्ट पॉसिबल नाही. म्हणजेच काय बघा, की पृथ्वीवरील एकाच रेखावृत्तावर पण निरनिराळ्या अक्षवृत्तावर असणाऱ्या ठिकाणी एकच स्थानिक वेळ असते का, हा दुसरा MCQ तुमचा. हा पहिला MCQ, हा दुसरा MCQ. तर ह्याचं उत्तर आहे हो. का बरं, तर बघा ही झाली तुमची पृथ्वी, हे झाले तुमचे रेखावृत्त, हे झालं तुमचे अक्षवृत्त. आता समजा आपण कन्सिडर करू की या रेखावृत्तावर 12 वाजलेले आहेत. मग इथे सुद्धा 12 वाजले असतील का, तर हो, कारण की पृथ्वी गोल आहे, याच्या समोरच असेल. इथं सुद्धा 12 वाजले असतील का, हो. इथे सुद्धा 12 वाजले असतील का, तर हो. म्हणजे हे दोन्ही गोष्टी एकमेकांना काय असतील, अपोजिट असतील. लक्षात घ्या. मी परत इथे सांगतो हा कन्सेप्ट, की पृथ्वीवर सर्व ठिकाणी एकाच वेळेस स्थानिक वेळ जी असेल ती पॉसिबल आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही. पण मग एकाच वेळेस अक्षवृत्तांवर सगळीकडे सारखी वेळ असू शकते का, तर हो. याचं उत्तर काय आहे, हो असंच असणार आहे. चला पुढे बघूया. आता काय म्हणायचं आपल्याला, एक कन्सेप्ट आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेला आहे, तरी इथे मी परत सांगतो
की जर समजा मी एक पृथ्वीची अशी टाईमलाईन काढली आणि हा माझा जर 0 डिग्री मेरिडियन कन्सिडर केला, तर मी जेव्हा इकडल्या साईडला जातो म्हणजे ईस्ट साईडला जातो तेव्हा मला काय करायचं आहे, व्हॅल्यूला काय करायचं आहे, ॲड करायचं असते. आणि जेव्हा मी वेस्ट साईडला जातो तेव्हा मला व्हॅल्यूला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. बरोबर. मग सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजेच वेळेला मागे न्यायचं आहे आणि प्लस करायचं आहे म्हणजे वेळेला काय न्यायचं आहे, पुढे न्यायचं आहे. तर किती न्यायचं आहे, तर 4 मिनिटे 15 रेखांश असं आपण मग बघितलेलं आहे. 15 रेखांश कधी होतात, 1 आवरमध्ये. आणि 4 डिग्री कधी, 4 मिनिटामध्ये काय होतं, तर 1 अंश एवढं फिरलं जाते पृथ्वी. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा आता एक प्रमाण वेळ म्हणजे काय कन्सेप्ट आहे हे आपण इथे बघून घेऊया. आपण आता स्थानिक वेळ प्रत्येक, आपण मग बघितलं की प्रत्येक गावाची, प्रत्येक देशाची, प्रत्येक राज्याची ही वेगवेगळी असू शकते. पण जर एखाद्या देशाने एखाद्या स्थानिक वेळेला त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून जर मान्यता दिली की आम्ही ह्या देशामध्ये ह्या वेळेला सर्व देशातल्या सर्व लोकांनी याला मान्यता दिलेली आहे असं जर आपण कन्सिडर केलं असेल, तर त्या स्थानिक वेळेला त्या देशासाठी त्या देशाची प्रमाण वेळ असं आपण म्हणतो. आता प्रमाण वेळ कशी बरं, तर बघा इथं पुढे मी सांगतो की भारतामध्ये प्रमाण वेळ करायची होती. भारतामध्ये प्रमाण वेळ कशी केली त्यांनी, तर 1880ला याचा विचार सुरू झाला की प्रमाण वेळ काय असायला पाहिजे. मग साधा प्रश्न आहे, मग प्रमाण वेळ कशी कॅल्क्युलेट करतात. समजा हा भारत आहे, ठीक आहे. मग भारताचं ह्या टोकाला किती वाजले असतील, ह्या टोकाला किती वाजले असतील असं कन्सिडर करा, किंवा इथला रेखावृत्ताचा मापन करा, ह्या रेखावृत्तांचं मापन करा. जसं इथे केलेलं आहे आपण बघा, भारताचं पूर्वीय रेखावृत्त म्हणजे भारताची पश्चिम दिशा ते जे रेखावृत्त असेल ते आहे 68.7 पूर्व, आणि भारताची पूर्व दिशा त्याचं जे रेखावृत्त आहे ते आहे 97.25 पूर्व रेखावृत्त. बरोबर. मग त्या दोघांची बेरीज केली, एक नॉर्मल वरचे पॉईंट्स वजा करून घेतलेत आणि तिथे 68 + 97 एवढी त्याची व्हॅल्यू केली /2. तर आपल्याला किती मिळाले, 82.5 पूर्व. पूर्व हा लक्षात ठेवायचा बरं, पूर्व पश्चिम लक्षात ठेवायचा. पूर्व म्हणजे इकडल्या साईडला आणि हा कुठला आहे तुमचा, वेस्ट म्हणजे हा पश्चिम साईड आहे. म्हणजे इथे कुठेतरी 82.5 आहे, तर इथे कुठेतरी तुमचा भारत असणार, म्हणजे आपला भारत इथे कुठेतरी असणार आहे. आणि हा किती आहे, तर इथे बघा हा आहे GMT 5.5 आणि प्लस लिहिलं आहे आपण. प्लस मगाच एक्सप्लेन केलं, प्लस म्हणजे उजव्या साईडला, म्हणजे ग्रीनविचवर जर 12 वाजले असतील तर ह्या साईडला किती वाजले असतील, 5 वाजलेले असतील. आलं का लक्षात तुमच्या. बघा, आणि आपला टाइम झोन कुठला आहे, तर आपला टाइम झोन आहे कोलकाता. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अजून बघा एक MCQ, एकदम बारीक MCQ आहे इथे, की भारताची जी टाईमलाईन आहे जी 82.5ची आहे ती कुठून गेलेली आहे, तर ती कुठून गेलेली आहे, तर मिर्झापूर. बऱ्याच पुस्तकामध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. एका पुस्तकामध्ये मी वाचलं त्यानुसार मिर्झापूर दिलं आहे, कुठं अलाहाबाद दिलेलं आहे, कुठं उत्तर प्रदेश दिलेलं आहे. तर हे दोन्ही गावं आहेत जे की टाईमलाईनच्या जवळ आहेत, त्यामुळे आपण हे दोन्ही उत्तर कन्सिडर करू शकतो, मिर्झापूर किंवा अलाहाबाद. आणि हे दोन्ही शहरं कुठे आहेत, उत्तर प्रदेशमध्ये. आता अलाहाबादचं नाव चेंज झालं आहे, प्रयागराज केलेलं आहे. तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की MCQ मध्ये आता प्रयागराज येऊ शकतं, तेव्हा काय आहे तर आपलं प्रयागराज सुद्धा तुमचं ऑप्शन असू शकतं. किती तासांनी आपण पुढे आहोत, तर आपण 5 तासांनी पुढे आहोत. इथे मी प्लसचं साईन दिलेलं आहे बघा, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. इथे प्लस आहे, प्लस म्हणजे उजव्या साईडला गेलेलो आहे आपण. बरोबर ना. चला, आता 1880ला फक्त यांनी डिसिजन घेण्याचा कार्यक्रम केला होता, पण 1905 पासून ही ऑफिशियली आपली वेळ झालेली आहे, जिला आपण प्रमाण वेळ म्हणून मान्यता दिली आहे. बघा अजून एक MCQ तुमचा इथे क्रिएट होतो, की मग जर ही प्रमाण वेळ आहे, ही प्रमाण वेळ म्हणजे आपली भारताची टाईमलाईन ही किती राज्यांमधून गेली. बरोबर. हा एक पहिला MCQ. तर ही 5 राज्यांमधून गेलेली आहे. ठीक आहे मित्रांनो. मग 5 राज्य कुठले, तर ह्या 5 राज्यांची ही नावं. बरोबर. आता ही प्रत्येक वेळेस नावं लक्षात राहणं सोपं नाही आहे, म्हणून मी ह्यासाठी इथे तुम्हाला एक ट्रिक पण देतो लगेच, की उत्तमची कोल कंपनी आहे. ही गोष्ट तुम्ही 4-5 वेळेस जर म्हटली तुम्हाला सहज लक्षात राहील. उत्तमची काय आहे, कोल कंपनी आहे. उत्तमची कोल कंपनी आहे म्हणजे काय बरं, मग ह्यामध्ये तुमच्या 5ही राज्यांची नावं येतात. कुठले, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. इथे मी परत तिथे नावं लिहून दिलेलं आहे, याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलं आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि आंध्र प्रदेश. बघा इथे उत्तर प्रदेश हा थोडासा पार्ट आहे मध्य प्रदेशचा, हा तुमचा छत्तीसगड. ठीक आहे मित्रांनो. आला इथे छत्तीसगड, हा तुमचा ओरिसा आणि हा तुमचा आंध्र प्रदेश. आले 5ही राज्यांची नावं. ही ट्रिक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. हा MCQ नक्कीच घेऊ शकतो, याआधी सुद्धा आलेला आहे. बघा पुढे चला. आता काय झालं की आपण सांगितलं होतं की 1800च्या काळामध्ये आपण काय केलं होतं, 1890-1880च्या त्या काळामध्ये आपण याच्यावर कमिटी बसवली होती आणि 1905 पासून आपण एक टाईमलाईन फिक्स केली. आता 1905 म्हणजे काय बघा. आता स्वातंत्र्यानंतर आपण एक इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजे जी 82.5 आपण फिक्स केली होती, तिला इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणून मान्यता दिली.
का बरं त्या मान्यता द्यावी लागली? कारण की स्वातंत्र्याच्या आधी आपल्याकडे 3 स्थानिक वेळा होता. एक मुंबईची वेळ होती, एक कोलकात्याची वेळ होती आणि ह्या दोन्ही वेळा चेन्नईच्या वेळेवर म्हणजे चेन्नई जे ऑफिस असेल चेन्नईचं तिथून मॅनेज केल्या जायच्या. अशा 2 वेळा होत्या. कुठे कुठे? कोलकाता आणि मुंबई. आता मग ह्या वेळा कधीपासून चेंज झाल्या? ते 1905 पासून चेंज व्हायला पाहिजे होत्या. 1905च्या आधीपासूनच ह्या वेळा सुरू होत्या. फक्त 1947 नंतर म्हणजे आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तर 1947 नंतर आपण कंट्री युनिटी म्हणजे आपल्याला युनिफाईड करायची होती कंट्री, कारण की पाकिस्तान सेपरेट झाला होता. बरेच राज्य वेगवेगळी मान्यता मागत होते, म्हणून आपल्याला देशाला एकत्र बांधायचं होतं. म्हणून आपण युनिटी हा एक धागा पकडला आणि त्या युनिटीसाठी आपण ह्या बाकीच्या ज्या टाईमलाईन्स होत्या किंवा म्हणजे कलकत्ता आणि मुंबई ह्या दोन्ही टाईम्सलाईनला तिलांजली दिली आणि आपण काय वापरलं तर आपण एक मिडल व्हॅल्यू फाइंड आउट केली जी की 82.5 पूर्वरेखावृत्त आहे आणि तिला आपण आपली प्रमाण वेळ असं मान्यता दिली आणि ती प्रमाण वेळ म्हणून कन्सिडर केली. ठीक आहे मित्रांनो. तरीसुद्धा 1948 पर्यंत आपल्याकडे कोलकाताची टाईमलाईन सेपरेटली वापरत होते आणि मुंबईची सुद्धा टाईमलाईन 1955 पर्यंत वापरत होते. हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा MCQ तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, कारण ही गोष्ट सुद्धा कुठल्याही पुस्तकात दिलेली नाही आहे. बघा आता पुढे काय सांगितलं मी की आपण चेन्नईला आपण म्हटलं ना ही गोष्ट चेन्नईवरून हँडल केलं जायचं. तर मग जेव्हा स्वातंत्र्यानंतर आपण हिला प्रमाण वेळ म्हटलं तेव्हा मग चेन्नईचं ऑफिस आपण प्रयागराज डिस्ट्रिक्ट, आत्ताच आपण प्रश्न केला होता की अलाहाबाद डिस्ट्रिक्ट म्हटलं होतं, तर अलाहाबाद नसून आता ते प्रयागराज झालं. त्या प्रयागराजला आपण काय केलं ते ऑफिस शिफ्ट केलं. का शिफ्ट केलं तर इथले इक्विपमेंट हे आपल्या टाईमलाईनच्या जवळ असली पाहिजे, म्हणजे त्याची प्रॉपर डिटेल्स माहिती पडली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा एक MCQ इथे बघा की मग ही जी प्रमाण वेळ आहे ही प्रमाण वेळ कोण मॅनेज करते तर ते मॅनेज करते CSIR NPL. आता हे CSIR NPL काय आहे ते येणाऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ह्याबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे, कारण हा मुद्दा सुद्धा चर्चेत आला होता. कारण की भारतामध्ये 2 टाईमलाईन असाव्या असं काही लोकांचं म्हणणं आहे. ते काय आहे का आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल. तो व्हिडिओ सुद्धा पाहायला जरूर विसरू नका. त्यासाठी तुम्हाला एक सोपं काम करायचं, बेल आयकॉनवर क्लिक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. तर बघा इथे काय केलं आपण, हे IST इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजे 82.5 पूर्वरेखावृत्त ह्याला मॅनेज करण्यासाठी आपण जी म्हणजे जी समिती म्हणण्यापेक्षा जी संस्था काम करते तिला CSIR NPL अलाहाबाद असं म्हटलं जातं, जिचं नाव आहे एक्सप्लेनेशनसाठी तुमच्या पुढे नॉलेजसाठी मी सांगतोय काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च अँड नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी असं ह्याचं नाव आहे, जी की अलाहाबादला आहे म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर ही जी संस्था आहे ही इंडियन स्टँडर्ड टाईमला मॅनेज करण्याचं काम करतं. तर बघा आता हे सगळा कन्सेप्ट तुमचा झाला. तर आपण एक गोष्ट लिहिली होती की आपण लिहिलं होतं की प्लस किती 5.5 असं काहीतरी तुम्ही याच्या आधीच्या स्क्रीनवर बघितलं होतं. प्लस किती 5.5. मग हा प्लस 5.5 म्हणजे मग 1 कुठे आहे, 2 कुठे आहे, 4 कुठे आहे, मग 0 कुठे आहे, ह्याची सुरुवात कुठून झाली, ह्या सगळ्या गोष्टीचे कन्सेप्ट तुम्हाला इथे लक्षात येतील. बघा मग काय करायचं होतं आपल्याला की आपल्याला टाईम मोजायचा होता. मग टाईम मोजण्यासाठी आपण कशाचा वापर केला, मग आपण पहिल्याच आपल्या स्लाईडवर काय सांगितलं होतं की टाईम मोजण्यासाठी आपण काय केले, रेखावृत्तांचा वापर केला आहे. मग रेखावृत्तांचा वापर केला तर मग कुठल्या रेखावृत्तांचा वापर केला तर ती गोष्ट समजण्यासाठी आपण पृथ्वीवर किती रेखावृत्त पाडलेत बरं तर 360. अक्षवृत्त किती पाडलेत बरं 181, बरोबर ना. मग हा जे 0 डिग्री मेरिडियन आहे हा कुठून जातो तर हा ग्रीनविच या शहरातून जातो. मग 1884ला, ठीक आहे मित्रांनो, 1884ला काय झालं होतं, मग 1884ला एक मीटिंग झाली होती. ती मीटिंग कुठे झाली होती तर ती झाली होती रॉयल ऑब्झर्वेटरी लंडन या शहरामध्ये. लंडन कुठे आहे, इंग्लंडमध्ये आहे. ठीक आहे ना, लंडन हे इंग्लंडमध्ये आहे. मग इंग्लंडमध्ये ही मीटिंग झाली होती. तर तिथे जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये असं कन्सिडर करण्यात आलं की 0 डिग्री जी असेल, 0 डिग्री मेरिडियन जी की या रॉयल ऑब्झर्वेटरीमधूनच जाते, त्या ऑब्झर्वेटरीतलं जे व्हॅल्यू असेल ते जे रेखावृत्त आहे त्याला आपण काय कन्सिडर करूयात तर काय कन्सिडर केलं त्यांनी, मग 0 डिग्री रेखावृत्त असं त्यानं कन्सिडर केलं, बरोबर. आणि ह्याच्या उजव्या साईडला जे असतील ते 1 रेखावृत्त, 2 रेखावृत्त असे, ह्याच्या डाव्या साईडला जे असतील ते 1 रेखावृत्त, 2 रेखावृत्त पश्चिम अशा प्रकारे. पण एक गोष्ट इथे तुम्हाला कुठल्याच पुस्तकात न मिळणारा मुद्दा मी सांगतो की जेव्हा 1884च्या या मीटिंगमध्ये 0 डिग्री मेरिडियन फिक्स झालं तेव्हा टाईम जो आहे तो दुपारी 12 वाजतापासून कन्सिडर केला होता. दुपारी कधीपासून 12 वाजतापासून कन्सिडर केला होता. पण नंतर परत एकदा इंटरनॅशनल
ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन 1922 यांची एक बैठक झाली आणि 1925 पासून त्यांनी असं डिसिजन घेतलं आहे की दुपारचे 12 नसून ते काय आहेत, मध्यरात्रीचे 12 आहेत. ते काय आहेत, मध्यरात्रीचे 12 आहेत. तर त्या मध्यरात्रीपासून हा टाइम सुरू होतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि जेव्हापासून याला मध्यरात्रीचा कन्सिडर केला तर सुरुवातीला याला GMT असं म्हणायचे, म्हणजे ग्रीनविच मीन टाईम. तर मग जेव्हापासून याला मध्यरात्रीपासून गेलं तर त्याचा सिनोनिम थोडासा चेंज केला, त्याला UTC म्हणतात. UTC म्हणजे काय, तर युनिव्हर्सल टाइम कोऑर्डिनेशन किंवा कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे मित्रांनो. चला, एक कन्सेप्ट इथे सांगायचं राहिला, मी विसरलो होतो की इथे ह्याचं जे सोल्युशन आहे, म्हणजे हे असा वेळ कसा कॅल्क्युलेट करायचा, तर ह्याचं सोल्युशन जे आहे ते जॉन फ्लेमस्टीड या माणसाने दिलं होतं 16व्या शतकामध्ये. ठीक आहे. आणि पहिल्यांदा मग ह्या जॉन फ्लेमस्टीडनं जे काही सोल्युशन दिलं कशाचं, रेखावृत्ताला मांडण्याचं, ते पहिल्यांदा ॲडॉप्ट केलं होतं ब्रिटन या देशाने, म्हणजेच ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड आणि त्याच्या आजूबाजूचे वेल्स वगैरे जे देश आहेत ना, ते सगळ्यांचा मिळून जो समूह आहे त्याला ग्रेट ब्रिटन असं म्हणतात. मग त्यांनी कशासाठी याचा वापर केला, तर त्यांनी 1847 पासूनच याचा वापर सुरू केला होता. कशासाठी, रेल्वेसाठी. मग रेल्वेसाठीच याचा वापर का सुरू केला ही गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा, आता हे जी GMT आहे, ग्रीनविच मीन टाईम म्हणजे 0 डिग्री मेरिडियनची जी टाईम आहे ती कोण मॅनेज करते. जसं आपण जी आपली संस्था होती त्याला आपण CSR असं म्हटलं होतं, CPIL CSR, ती संस्था जी आपलं टाईमला मॅनेज करतो, जशी GMTला जगातल्या सर्व देशांसाठी मॅनेज करण्याचं काम करतं BIPM फ्रान्स, म्हणजे ब्युरो ऑफ वेट अँड मेजर्स ही जी संस्था आहे ही याला मान्यता देते. मान्यता देण्यापेक्षा त्याला मॅनेज करण्याचं काम करते. बघा, आता ही जे प्राईम मेरिडियन आहे, प्राईम मेरिडियन म्हणजे किती, आपलं 0 डिग्री रेखावृत्त. असा तुम्हाला एक MCQ येऊ शकतो की तुमचं प्राईम मेरिडियन कुठून गेलेलं आहे, कुठल्या देशातून गेलेलं आहे. आता इथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की प्राईम मेरिडियन 0 डिग्री आणि इंटरनॅशनल डेट लाईन हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, जे की 180 डिग्रीला आहे. तर 0 डिग्रीची जी टाईम लाईन आहे ही जमिनीवरून जाते, पण 180 डिग्रीवरची जी डेट लाईन आहे ती जमिनीवरून न जाता समुद्रातून जाते. ती का समुद्रातून जाते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघा, आता उत्तर गोलार्धातून जेव्हा आपलं टाईमलाईन जात आहे ते कुठल्या देशातून जात आहे, तर बघा सिक्वेन्स वाईज लिहिलेलं आहे. सिक्वेन्स वाईजच तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. युनायटेड किंगडम, UK म्हणजे इंग्लंड, फ्रान्स ह्या देशातून जाते. मग स्पेन, अल्जेरिया, माली, बुर्किना फॅसो, टोगो आणि घाना अशा किती देशातून झाली, अशा 8 देशातून, म्हणजे उत्तर गोलार्धातील 8 देशातून ही टाईमलाईन जाते. मग दक्षिण गोलार्धामध्ये पण काही देश असायला पाहिजे, पण तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहीत असेल की दक्षिण गोलार्धामध्ये मुख्यतः सागराचा प्रदेश आहे, म्हणजे पाण्याचं राज्य आहे. मग पाण्याचं राज्य असेल तिथं फक्त एक अंटार्क्टिका हा एवढाच एक खंड अस्तित्वात आहे, पण जिथे मनुष्य वस्ती नाही आहे किंवा नाच्या बरोबर आहे, तिथे त्या अंटार्क्टिकाच्या लँडवरून, म्हणजे त्याला क्वीन मॉड ऑफ लँड असं म्हटलेलं आहे, क्वीन मॉड लँड असं म्हटलेलं आहे, त्या जमिनीच्या भागावरून सुद्धा ही तुमची GMT जाते. ठीक आहे मित्रांनो. चला, आपण जी 1884च्या कॉन्फरन्सची गोष्ट केली होती, हेच ती कॉन्फरन्स, हेच ते लोक जे रॉयल ऑब्झर्वेटरीमध्ये जमा झाले होते. आणि ही ती वॉच रॉयल ऑब्झर्वेटरीच्या बाहेर जी लावली आहे हिचा टाईम GMT 0 म्हणून कन्सिडर होतो. आणि ही इमेज कुठे तुम्हाला मिळणार नाही, कुठल्या पुस्तकात दिलेली नाही, पण इथे तुम्ही बघून घ्या. तर बघा, आता पुढचा कन्सेप्ट काय आहे, तर टाईम झोन्स म्हणजे काय. आता टाईम झोन्स क्रिएट का करावं लागले हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता टाईम झोन्स क्रिएट का करावं लागले, तर त्याचं एक साधा आणि सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की टाईम झोन क्रिएट का करावं लागले. तर टाईम झोन क्रिएट करण्याचं कारण होतं की आपण मग बोलताना असं म्हटलं होतं की जर जेव्हा टाईम झोन्स नव्हते तेव्हा प्रत्येक देश, प्रत्येक गाव त्यांचा स्वतःचा एक स्थानिक प्रमाण वेळ किंवा स्थानिक वेळ कन्सिडर करायचे. बरोबर, ही गोष्ट तुम्हाला मग मी सांगितली. आता स्थानिक वेळेमुळे काय व्हायचं की रेल्वे समजा रशियाच्या एका पार्टमधून, आता रशिया तर खूप मोठा आहे ना असा, मग रशियातून समजा 8 वाजता रेल्वे तुमची निघाली, मग इथे किती वाजता पोहोचेल, समजा इथे पोहोचली 10 वाजता, इथून निघाली 8 वाजता, इथे पोहोचली 10 वाजता. मग तुम्ही म्हणसाल की आता
खंडप्राय देश आहे रशिया, मग इतकं कसं काय शक्य आहे? हे शक्य कशामुळे झालं? कारण की ही जी 10 वाजलेली आहे ही रशियाच्या या भागातली स्थानिक वेळ आहे आणि हे जे 8 वाजलेले आहेत हे रशियाच्या या भागातली स्थानिक वेळ आहे. म्हणून काय व्हायचं की रेल्वेचे ॲक्सिडेंट्स व्हायचे, कारण की याच पट्टीवरून जी रेल्वे जाणार आहे त्याच पट्टीवरून इकडून रेल्वे येऊ शकत होती. म्हणजे हा प्रॉब्लेम तयार झाला होता, रेल्वेचे टाईम फॉलो होत नव्हते, म्हणजे हा रेल्वेचा एक प्रॉब्लेम होता मित्रांनो. ठीक आहे. दुसरं म्हणजे काय, कंट्रीजला बिग एरिया, आता जसं आपण रशियाचं उदाहरण घेतलं, म्हणजे इथे काहीतरी वेगळीच वेळ, इथे काहीतरी वेगळीच वेळ, जे की पॉसिबल नव्हतं. म्हणजे हा माणूस जेव्हा ट्रॅव्हल करून येईल इथे 8 वाजले आणि हा इकडे ट्रॅव्हल करून येईल आणि इथे 7च वाजले असं जर त्याला समजलं त्याचं नुकसान होईल, बरोबर ना. म्हणजे हा एक प्रॉब्लेम होता. आणि काही सोशल प्रॉब्लेम्स होते. सोशल प्रॉब्लेम म्हणजे चोरी चकारी वगैरे काही जे असतील प्रॉब्लेम्स त्या प्रकारात. म्हणून काय केलं, काही टाईम झोन्स आपण तयार केले. आता टाईम झोन्स कसे तयार केले ही गोष्ट तुम्हाला सर्वात महत्त्वाची आहे. पुढच्या स्लाईडवर तर मी सांगणारच आहे, तरीसुद्धा मी इथे तुम्हाला सांगून ठेवतो की टाईम झोन्स कसे क्रिएट केले. तर जसं 0 डिग्रीपासून आपण सुरुवात केली, 0 डिग्री मेरिडियन, बरोबर, 0 डिग्री रेखावृत्त. मग 0 डिग्री आता आपण मग बघितलं होतं की 15 अंश किती वेळात पडतात, एका आवरमध्ये. म्हणून आपण काय केलं, पृथ्वीला 24 भागांमध्ये डिवाईड केलं. एका तासाच्या 24 भागामध्ये पृथ्वीला काय केलं, डिवाईड केलं आणि ह्याला म्हटलं आपण एक टाईम झोन, ह्याला म्हटलं एक टाईम झोन, ह्याला म्हटलं एक टाईम झोन. अशा एकंदरीत किती टाईम झोन झाले बरं, तर 24 तासाचे 24 टाईम झोन. पण जर आपण सूर्याला म्हणजे शून्याला जर कन्सिडर केलं तर किती टाईम झोन होतील, 25 टाईम झोन्स होतील. पण ॲक्युरेट उत्तर किती आहे, तर आपण फक्त आणि फक्त 24 टाईम झोन्स तयार केलेले आहेत. मग 24 टाईम झोन्स म्हणजे किती, 0 डिग्री मेरिडियनच्या उजव्या साईडला 12 आणि 0 मेरिडियनच्या डाव्या साईडला 12 आणि हा एक असा 25. पण एकंदरीत उत्तर किती, 24च लिहायचं आहे. बघा आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून पण लक्षात ठेवा आणि काही टेक्निकल गोष्टी म्हणून सुद्धा, की कॅनडा, USA आणि रशिया जे मोठमोठे देश आहे, जगातले सुरुवातीचे काही देश आहे ज्यांचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे. मग ह्यांचा मगाचा प्रॉब्लेम आपण बघितला, रेल्वेचा प्रॉब्लेम, सोशल गोष्टींचा प्रॉब्लेम. मग त्यांनी काय केलं की टाईम झोन असा काही कन्सेप्ट असावा असा एक विचार केला होता. ठीक आहे ना. कारण की रशिया, बघा हा रशियाची ही गोष्ट आहे की रशियाचा जो विस्तार आहे तो जवळजवळ 60 अंशाहून सुद्धा मोठा आहे. म्हणजे खूप मोठा झाला रशिया, जवळजवळ एक खंडा एवढा आकार झाला. पण तरीसुद्धा तिथे एकच वेळ असेल तर मग खूप प्रॉब्लेम्स होतील ना. म्हणून मग आपण काय केलं, आपण सांगितलं की 15-15 रेखांशावर काय केलं, आपण पट्टे पाडलेत. मग 15-15 रेखांशावर म्हणजे किती, एका आवरच्या डिफरन्सवर. कशावरून, तर ग्रीनिशच्या रेखावृत्तावरून, कारण की आपण ह्या बेसिक लाईनला कन्सिडर केलं होतं, बरोबर. मग ते कोण आहे, तर 0 डिग्री लॉन्जिट्यूड, लॉन्जिट्यूड म्हणजे रेखावृत्त, 0 डिग्री लॉन्जिट्यूड म्हणजेच कोण आहे, आपला ग्रीनिश रेखावृत्त. याला आपण आपला प्राईम मेरिडियन किंवा बेसिक व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केलं होतं. आता बघा मग टाईम झोन आला आपला, म्हणजे हा इथे मी 0 डिग्री आणि आपण सांगितलं की 15चा एक पट्टा, बरोबर ना. म्हणजे याच्या दोन्ही साईडला म्हणजे हे 7.5 असतील आणि इकडल्या साईडला सुद्धा 7.5 असतील, म्हणजे असा एकंदरीत 15 डिग्रीचा. म्हणजे ह्या 15 डिग्रीमध्ये कुठलाही देश असेल, कुठलाही राज्य असेल, कुठलाही समुद्राचा भाग असेल, कुठलाही जमिनीचा भाग असेल, इथे एकच वेळ असणार. इथे काय असेल, एकच वेळ, कारण की आपण टाईम झोन एकच पाडला ना. मग त्या पर्टिक्युलर टाईम झोनमध्ये फक्त एकच वेळ असेल, असा साधा आणि सोपा ह्याचा एक्सप्लेनेशन आहे. आपण मग बोलताना म्हटलं की 15 अंशाचा एक पट्टा असे किती, 1 तासाचा, बरोबर. मग काय केलं, डिझाईन केलं आणि त्याला अशा पट्ट्यामध्ये डिवाईड केलं. आता बघा, आता काही देश आपण मग बोलताना असं म्हटलं होतं की काही देशांचा विस्तार काय आहे, खूप मोठा आहे. मग काही देशांचा विस्तार खूप मोठा आहे तर मग टाईम झोन सुद्धा जास्त पडतील. कारण की आता आपण रशियाला काय म्हटलं होतं की रशिया असा खूप मोठा आहे, किती अंशाचा आहे, 60 अंशाचा आहे. आपण आणि टाईम झोनमध्ये एक पट्टा कितीचा पडला, तर 15 अंशाचा. म्हणजे या 60मध्ये किती पट्टे पडतील, तर 4 पट्टे पडतील, म्हणजे 4 टाईम झोन्स असतील. मग रशियाला टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी अशा 4 भागांमध्ये डिवाईड करण्यात आलं. ठीक आहे. आणि एवढ्या भागासाठी मग एकच फिक्स्ड वेळ, एवढ्या भागासाठी एक फिक्स्ड वेळ असं कन्सिडर करण्यात आलं, जेणेकरून टाईमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर तुमच्या काही माहितीसाठी किंवा तुमच्या प्रॉपर MCQ नॉलेजसाठी तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की भारतामध्ये नाही सॉरी USA मध्ये 4 टाईम झोन्स क्रिएट होतात. कॅनडामध्ये त्यांनी 5 स्वीकारलेले आहेत. रशियामध्ये 11 टाईम झोन स्वीकारले आहेत, कारण रशिया खूप मोठा देश आहे त्यामुळे. चीनमध्ये 1 टाईम झोन स्वीकारलेला आहे. इंडोनेशियामध्ये 3 टाईम झोन स्वीकारलेले आहेत. आणि भारतामध्ये किती आहेत, तर भारतामध्ये फक्त 1 टाईम झोन स्वीकारलेले आहेत. का, तर मग मी सांगितलं नॅशनल युनिटी करायची होती आपल्याला 1947 नंतर, म्हणून आपण
भारतामध्ये एकच टाईम झोन स्वीकारण्यात आलेला आहे. बघा या डायग्राममध्ये तुम्हाला सर्व काही क्लिअर होईल. इथे तुम्हाला पूर्ण गोष्टींचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. हा तुमचा 0 डिग्री मेरिडियन आणि हे एवढ्या देशामध्ये मग काय असेल, एकच वेळ असेल. ठीक आहे ना. चला मग असेच पट्टे पाडलेले आहेत आपण, 24 पट्टे आहेत. मोजून घ्या तुम्ही हवं असल्यास. असं स्नॅपशॉट काढला तर फारच उत्तम. भारत कुठे आहे? भारत इथे बघा, इथे कुठेतरी आहे. मग भारत किती आहेत बघा, इथे हा 0 1 2 3 4 5 असं म्हटलं होतं आपण. बरोबर, आपण काय म्हटलं होतं, 5.5 म्हटलं होतं. बरोबर ना, +5.5. मग भारत बघा इथे कुठेतरी आहे, म्हणून इथे किती +5.5 असं आपण म्हटलं होतं. ठीक आहे मित्रांनो. अशा गोष्टी टाइम झोनसाठी. पुढे बघूयात आता. ही जी माहिती मग मी सांगितली तीच माहिती परत इथे सांगतोय. 24 आवर्स 24 लाईन्स पाडल्यात, ईच 15 डिग्री फॉर अन आवर. लक्षात आलं तुमच्या. टाइम झोन्स किती, 25 टाइम झोन्स ॲज 0 डिग्री प्राईम मेरिडियन ॲज अ 1 टू its right side, 12 to its left side, 12 time zones we have created. Total becomes 24 and this is 1 becomes 25. ओके. आता बघा, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक देश त्यांना हवा तो टाइम झोन निवडू शकतो. म्हणजेच तुम्हाला दिलेले टाईमचं जे झोन असेल ते टाईमचं झोन तुम्ही पाळावंच असं काही बंधनकारक नाही आहे. म्हणजे जर भारताने असं म्हटलं की भारत आणि इंग्लंड यांची वेळ किंवा इंग्लंडमध्ये जे काही टाईम झोन वापरलं जातं त्याला आपण म्हणतो ग्रीनविच टाईम झोन. तर हा जो ग्रीनविच टाईम झोन असेल तो ग्रीनविच टाईम झोनच जर भारताला वापरायचा असेल तर भारत नक्कीच तो वापरू शकतो. बरोबर, असं कुठलंही त्यावर बंधन नाही आहे, कारण की ही जी वेळ आहे ही सर्व देशांच्या सहमतीने झालेली आहे. ह्यासाठी कुठलाही कायदा किंवा इंटरनॅशनल लॉ पास करण्यात आलेला नव्हता. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण कुठलाही टाईम झोन निवडू शकतो आणि असं बऱ्याच देशांनी केलेलं आहे. जसं की युगोस्लोवाकिया ह्या देशाचं उदाहरण आहे, त्यांनी रशियाचा टाईम झोन जो आहे तो वापरलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. घाना या देशाने सुद्धा रशियाचा टाईम झोन वापरलेला आहे. तर बघा, मग आम्ही सांगितलं तसं तुम्हाला टाईम झोन्स हे आपण याच्या आधी स्लाईड डिस्कस केलेली आहे. तर ही एक गोष्ट साधी तुमच्या माहितीसाठी की AM मध्यरात्रीपासून पुढचा टाईम त्याला अँटी मेरिडियन असं म्हणतो आणि त्याच्यानंतर PM मध्यान्नापासून मध्यरात्रीपर्यंतचा टाईम झोन त्याला पोस्ट मेरिडियन असं म्हणायचं. तर मित्रांनो, मला असं वाटतं की संपूर्ण माहिती तुम्हाला कळली असेल. येणाऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला या टाईम झोनवरचे प्रॉब्लेम्स मी डिस्कस करणार आहे. त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करावं लागेल, कारण की तुम्हाला त्या व्हिडिओचे अपडेट्स मिळतील. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. धन्यवाद.